नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन अपूर्णांकातील लहान मोठेपणा ठरवणे सोबतच दोनपेक्षा जास्त अपूर्णांक असतील तर त्यांचा लहान मोठा ठरवणे हे आज आपण पाहणार आहोत। आणि हे जे सर्व एक्झाम्पल असणार आहेत ते छेदाधिक अपूर्णांकासाठीच असणार आहेत। म्हणजे आतापर्यंत याच्यानंतर जेवढे टाइप्स होणार आहेत आपले ते सर्व छेदाधिक अपूर्णांकाशी निगडीत असणार आहेत। ठीक आहे, आणि हे सर्व झाल्यानंतरच आपण अंशाधिक अपूर्णांकाविषयी बोलणार आहोत। ठीक आहे, तर आता इथे छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय आणि अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय ते माहीत असणं खूप गरजेचं आहे। तर थोडक्यात सांगतो मी, छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय आणि अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय। आता सुरुवातीला पहा, अंशाधिक अपूर्णांक। अंशाधिक अपूर्णांक, आता अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय की याच्यामध्ये काय होतं, अंश मोठा असतो आणि छेद लहान असतो। जसे की पहा 17/8 हा जो अपूर्णांक आहे, व्यवहारी अपूर्णांक 17/8, तर याच्यामध्ये 17 हा अंश मोठा आहे छेदापेक्षा, म्हणून याला काय म्हणतात, अंशाधिक अपूर्णांक। आणि छेदाधिक अपूर्णांक काय असतो, छेदाधिक अपूर्णांक। आता हेच एक्झाम्पल बघा, आता कसं करता येईल आपल्याला, 8/17। तर याच्यामध्ये छेदाधिक अपूर्णांकामध्ये काय असतं की छेद हा अंशापेक्षा मोठा असतो। हाच फरक आहे। अंशाधिक अपूर्णांक म्हणजे अंश मोठा आणि छेद लहान, आणि छेदाधिक अपूर्णांक म्हणजे अंश लहान आणि छेद मोठा। तर या पद्धतीने त्याला लक्षात ठेवायचं आहे। तर एकंदरीत अंशाधिक आणि छेदाधिक काय ते मी तुम्हाला सांगितलंय। आणि हे जे एक्झाम्पल असणार हे सर्व व्यवहारी अपूर्णांकामध्ये। व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय, जे अपूर्णांक आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहितो त्याला काय म्हणतात, व्यवहारी अपूर्णांक। यापूर्वीचा व्हिडिओ आपण दशांश अपूर्णांकावरती बघितला होता। तर टाइप 2 बघा, दोन अपूर्णांकातील लहान मोठेपणा ठरवणे। तर हे सर्व छेदाधिक अपूर्णांक आहे। तर याच्यासाठी ट्रिक आहे, जर दोनच अपूर्णांक असतील त्यासाठी ही ट्रिक तुम्हाला वापरायची, या व्यतिरिक्त कुठेही तुम्ही ही ट्रिक वापरू शकत नाही। आता इथे बघा, दोन्ही पण छेदाधिक अपूर्णांक आहे, 4/5 आणि 3/7। तर तुम्हाला काय करायचं आहे, यांचा तिरपा गुणाकार। 4×7 28 ते इथे लिहा, आणि इथे बघा 5×3 15 ते इकडे लिहा। तर याच्यापैकी 28 मोठे 15 पेक्षा, म्हणजेच काय 28 इकडे येत आहेत, म्हणजे हा जो अपूर्णांक आहे 4/5 हा सर्वात मोठा अपूर्णांक आहे। ठीक आहे, हा असणारे मोठा अपूर्णांक। सेम दुसरं एक्झाम्पल बघा, 7/9 हा छेदाधिक अपूर्णांक आहे, 8/7 हा अंशाधिक अपूर्णांक आहे। एक एक्झाम्पल थोडं वेगळं घेतलं, याच्यामध्ये पहिला जो अपूर्णांक आहे हा छेदाधिक, दुसरा जो घेतला आहे तो अंशाधिक अपूर्णांक आहे। ठीक आहे, आता ज्यावेळेस एक अंशाधिक अपूर्णांक असेल आणि एक छेदाधिक अपूर्णांक असेल, तर त्याच्यामध्ये सरळ सरळ तुम्ही हा तिरपा गुणाकार न करताही सांगू शकता की कुठला अपूर्णांक मोठा आहे। तर कसं सांगणार, जो अंशाधिक अपूर्णांक असणार आहे तोच अपूर्णांक मोठा असतो, किंवा ज्यावेळेस एक छेदाधिक अपूर्णांक दिलेला असेल आणि एक अंशाधिक अपूर्णांक दिलेला असेल, तर त्यावेळेस त्या दोनपैकी अंशाधिक अपूर्णांकच मोठा असतो। तरी पण इथे तिरपा गुणाकार करून बघा, तुम्हाला उत्तर तेच मिळणार आहे। 7×7 49 होतात। ठीक आहे, आणि 9×8 8×9 72। तर 49 पेक्षा 72 मोठे, म्हणजे हा अपूर्णांक मोठा असायला पाहिजे 8/7। तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही ते काढू शकता। आता तिसरं एक्झाम्पल पहा, 21/24 आणि 19/29 दोन्ही पण छेदाधिक अपूर्णांक आहे। ठीक आहे, आता यामध्ये पण तिरपा गुणाकार करायचा आपल्याला। तीच ट्रिक, 21×29 यांचा गुणाकार तुम्हाला 609 मिळणार, आणि 26×19 यांचा गुणाकार 494। तर यामध्ये मोठं कोण आहे, 609, म्हणजे हा सर्वात मोठा अपूर्णांक जाणार आहे। ठीक आहे, तर हा झाला मोठा अपूर्णांक 21/26। तर या पद्धतीने जर दोनच अपूर्णांक असतील त्यावेळेस तुम्ही लहान मोठेपणा सहज ठरवू शकता। आता यानंतर पाहू थर्ड टाईप। आता टाईप नंबर 3 पहा, जेव्हा अपूर्णांकांचे छेद
समान असतात तेव्हा ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. आता इथे पण सर्व छेदाधिक अपूर्णांकच असणार आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला. हे जे टाईप बघतोय आपण हे सर्व छेदाधिक अपूर्णांकासाठीच, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या ठिकाणी छेद मोठा दिसेल अंशापेक्षा. ठीक आहे. काय म्हटलंय, जेव्हा अपूर्णांकाचे छेद समान असतात. आता इथे काय सांगितलंय, ज्यावेळेस अपूर्णांकाचे छेद समान असतील, जेवढे अपूर्णांक तुम्हाला दिलेले असतील त्यांचे जर छेद समान असतील तर तेव्हा ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. म्हणजे पहा, ज्यावेळेस छेद समान असतील त्यावेळेस ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असणार आहे, अंश मोठा, त्यावेळेस तो अपूर्णांक मोठा ठरवायचा आहे. ठीक आहे. हे एक्झाम्पल पहा, 5/7, 3/7, 6/7 आणि 4/7 सर्वांचा छेद समान आहे. ठीक आहे, छेद समान आहे. आता काय करायचं आहे, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक काय असणार आहे, मोठा. मग इथे 5, इथे 3, इथे 6 आणि इथे 4. तर सर्वात मोठा अंश कोणाचा आहे, इथे याचा, म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक 6/7. सर्वात मोठा अपूर्णांक काय मिळाला तुम्हाला, 6/7. मग सर्वात लहान कुठला असणार आहे, साहजिकच ज्याचा अंश लहान असणार आहे तो लहान असेल. मग याच्यामध्ये लहान अंश कोणाचा आहे, 3. ठीक आहे, म्हणजे 3/7 हा झाला सर्वात लहान अपूर्णांक, 3/7. आता चढता क्रम उतरता क्रम इथे सुद्धा आपल्याला लावायचा आहे. चढता क्रम म्हटला की सुरुवातीला कोण येणार, लहान अपूर्णांक, तो कोण आहे, 3/7. 3/7. याच्यापेक्षा थोडं मोठं कोण येणार आहे, नक्कीच कोण येईल, 4/7 येणार आहे. याच्यापेक्षा मोठं कोण असेल, 5/7. आणि याच्यापेक्षाही मोठं कोण असणार आहे, 6/7. तर हा झाला चढता क्रम. आणि उतरता क्रम तुम्हाला माहीतच आहे, चढत्या क्रमाला उलटं करायचे, म्हणजे अगोदर कोणती मोठी संख्या, मग नंतर त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, या पद्धतीने. सर्वात मोठा अपूर्णांक 6/7 आहे, त्याच्यापेक्षा लहान कोण येणार आहे, 5/7, त्याच्यापेक्षा लहान 4/7 आणि सर्वात लहान कोण येत आहे, 3/7. तर इथे सुद्धा तुम्हाला क्वेश्चन असे विचारले जाऊ शकतात की एखाद्या वेळेस तुम्हाला मोठा अपूर्णांक आणि लहान अपूर्णांकाची बेरीज विचारली जाऊ शकते, वजाबाकी, गुणाकार किंवा चढता क्रम विचारला असेल किंवा उतरता क्रम, अशा प्रकारचे बरेचसे क्वेश्चन इथे बनतात. ठीक आहे. तर पोया अजून एक दुसरं एक्झाम्पल. आता दुसरं एक्झाम्पल पहा, 9/13, 8/13, 11/13 आणि 7/13. आपल्याला काय सांगितले, जर अपूर्णांकाचे छेद समान असतील, छेद सर्वांचे समान आहेत, त्यावेळेस ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक सर्वात मोठा. तर इथे आपण ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक सर्वात मोठा असणार आहे. ठीक आहे. तर याचा अंश बघा, 9, 8, 11 आणि 7. सर्वात मोठा अंश कोणाचा आहे, 11वाला आहे, म्हणजे 11/13 हा सर्वात मोठा अपूर्णांक. 11/13 हा झाला सर्वात मोठा अपूर्णांक. सर्वात लहान कोणाला असणार आहे, ज्याचा अंश सर्वात लहान तो लहान असणार आहे. तर लहान अंश कोणाचा आहे, 7. ठीक आहे, म्हणजे 7/13 हा सर्वात लहान अपूर्णांक. 7/13 म्हणजे एकंदरीत सर्वात लहान अपूर्णांक आणि मोठा अपूर्णांक आपल्याला इथे मिळाला. ठीक आहे. आता यानंतर आपण काय करणार आहे, त्यांचा चढता क्रम आणि उतरता क्रम घेणार. ठीक आहे. तर चढता क्रम म्हटलं की लहान संख्या येणार आहे. चढत्या क्रमामध्ये सर्वात लहान अपूर्णांक कुठला आहे, 7/13. 7/13. आता याच्यापेक्षा मोठं कोण आहे, 7पेक्षा मोठं कोण आहे, 8 आहे. ठीक आहे, 8/13. 8/13 पेक्षा 8पेक्षा मोठं कोण येणार आहे, 9, म्हणजे 9/13. आणि 9पेक्षा मोठं कोण आहे, 11/13. तर हा झाला चढता क्रम. उतरता क्रम एकदम याच्या अपोजिट आहे, उलट करायचे. उतरत्या क्रमामध्ये मोठी संख्या अगोदर येणार आहे, 11/13. त्याच्यापेक्षा लहान कोण आहे, 9/13. याही पेक्षा लहान कोण येत आहे, 8/13. आणि सर्वात लहान कोण येणार आहे, 7/13. तर या पद्धतीने आपल्याला चढता क्रम आणि उतरता क्रम घ्यायचा आहे. आता टाईप नंबर 4 पाहू. आता टाईप नंबर 4 पहा, जेव्हा अपूर्णांकाचे अंश समान असतात. आता इथे अंश समान आहे, अगोदरच्या टाईपमध्ये छेद समान असायची, इथे काय अंश समान आहेत. तेव्हा ज्या अपूर्णांकाचा छेद लहान, पहा इथे काय म्हटलंय, ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असेल तो अपूर्णांक सर्वात मोठा.
म्हणजे पहा इथे ज्याचा छेद लहान असेल तो अपूर्णांक इथे मोठा असणार आहे. पण त्यासाठी कंडिशन काय की सर्वांचे अंश समान असायला हवे. ठीक आहे, अगोदरचे ज्यात छेद समान असायला हवे होते इथे काही अंश समान असायला पाहिजे. अंश जर समान असतील तर ज्याचा छेद लहान असेल तो अपूर्णांक सर्वात मोठा ठरणार आहे. ठीक आहे, तर इथे बघा पहिलं एक्झाम्पल 7/9, 7/11, 7/8 आणि 7/15. तर सर्वात मोठा अपूर्णांक आपल्याला इथे काढायचा आहे. सर्वांचे अंश समान आहेत. ठीक आहे, आता छेदाकडे लक्ष द्या. ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. 9, 11, 8 आणि 15. तर सर्वात लहान छेद कुठला येतोय 8. म्हणजेच काय 7/8 हा अपूर्णांक सर्वात मोठा असणार आहे. 7/8 हा अपूर्णांक सर्वात मोठा. मग सर्वात लहान कोण असेल ज्याचा छेद मोठा असेल तो सर्वात लहान असेल. तर 9, 11, 8 आणि 15 यापैकी सर्वात लहान छेद येतोय 15चा. ठीक आहे, म्हणजे हा सर्वात लहान अपूर्णांक इथे ठरणार आहे कारण याचा छेद मोठा आहे. छेद कोणाचा मोठा आहे 15, 7/15 वाल्याचा छेद 15 हा मोठा आहे म्हणजे त्याचा तो जो अपूर्णांक आहे तो सर्वात लहान ठरणार आहे. म्हणजे 7/15 हा सर्वात लहान अपूर्णांक. आता यानंतर आहे चढता क्रम आणि उतरता क्रम. चढत्या क्रमामध्ये सर्वात लहान अपूर्णांक कुठला आहे 7/15. याच्यापेक्षा लहान कोण असणार आहे मग 15 पेक्षा थोडं लहान कोण येतंय 11 म्हणजे 7/11. याच्यापेक्षा म्हणजे 15 पेक्षा लहान कोण येतंय 11 पण 7/15 पेक्षा मोठं कोण असणार आहे 7/11. ओके, इथे 11 नंतर कोण येणार 11 पेक्षा लहान कोण येतंय 9 येतात. म्हणजे 7/11 पेक्षा 7/9 हा मोठा असेल म्हणजे ते 7/9 यायला पाहिजेत. ठीक आहे, आता इथे बघा 9 नंतर लहान कोण येते 8 म्हणजे हा सर्वात मोठा अपूर्णांक 7/8. तर 7/15, 7/11, 7/9 आणि 7/8. तर हा झाला चढता क्रम. ठीक आहे, तुम्ही जर चांगलं जर बघितलं असेल चढता क्रम जरी असला पण त्यांचा जो छेदाचा जो क्रम आहे तो एकदम उतरता क्रम आहे. ते 15, 15 नंतर 11, 11 नंतर 9, 9 नंतर 8. कारण हे कशामुळे झालंय कारण ज्याचा छेद लहान असणार आहे तो अपूर्णांक इथे मोठा होतोय त्याच्यामुळं छेदाचा क्रम इकडे तुम्हाला उतरता दिसतोय. ठीक आहे, पण अपूर्णांकांचा क्रम कसा आहे चढता आहे. ठीक आहे, आता या उतरता क्रम याच्या उलट असणारे सर्वात मोठा अपूर्णांक अगोदर येणारे 7/8. त्याच्यानंतर कोण असणारे त्याच्यापेक्षा लहान 7/9. त्याच्यापेक्षा लहान 7/11 आणि सर्वात लहान कोण येणार आहे 7/15. तर हा झाला उतरता क्रम. यानंतर पाहू सेकंड एक्झाम्पल. प्रश्न क्रमांक 2 5/8, 5/10, 5/13 आणि 5/6. सर्वांचा अंश समान आहे. ज्यावेळेस अंश समान असतील तेव्हा ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असेल तो अपूर्णांक सर्वात मोठा. छेद काय ते 8, 10, 13 आणि 6. तर यापैकी सर्वात लहान छेद कुठला आहे 6 म्हणजे 5/6 हा अपूर्णांक सर्वात मोठा ठरणार आहे. 5/6 हा अपूर्णांक सर्वात मोठा कारण त्याचा जो छेद आहे तो सर्वात लहान आहे आणि सर्वात मोठा छेद असणारा लहान असणार आहे. तर सर्वात मोठा छेद कोणाचा आहे 13. ठीक आहे, म्हणजे 5/13 हा अपूर्णांक सर्वात लहान. 5/13 हा पूर्णांक सर्वात लहान असणार आहे. आता लहान मोठेपणा आपण ठरवला. चढता क्रम. चढत्या क्रमामध्ये सर्वात लहान अपूर्णांक अगोदर 5/13 असणार आहे. 5/13 याच्यापेक्षा लहान याच्यापेक्षा थोडा मोठा कोण असेल त्यासाठी पाहिजे तुम्हाला की 13 हा जो छेद आहे त्याच्यापेक्षा लहान कोण असणार आहे. 13 पेक्षा लहान कोण येत आहे 10 म्हणजे 5/10 इथे तुम्हाला घ्यायचे. म्हणजे 5/13 पेक्षा मोठा अपूर्णांक कोण आहे 5/10. पण पाहताना तुम्हाला काय पाहिजे छेद. 13 या छेदापेक्षा लहान कोण आलंय 10. अरे 10 पेक्षा लहान कोण येत आहे 10 पेक्षा लहान 8 म्हणजे इथे तुम्ही काय घेणार आहे 5/8. म्हणजे 5/10 पेक्षा मोठं कोण आहे 5/8 आहे. आणि 8 पेक्षा लहान कोण येत आहे 6 म्हणजे इथे कोण येईल 5/6. सर्वात मोठा अपूर्णांक कोण येणार आहे इथे 5/6. हा झाला चढता क्रम. उतरता क्रम याच्या उलट
सर्वात मोठा अपूर्णांक कोण आहे 5/6. नंतर त्याच्यापेक्षा लहान कोण येणार आहे 5/8. त्याच्यापेक्षा लहान 5/10 आणि सर्वात लहान कोण आहे 5/13. तर हा झाला चढता क्रम आणि उतरता क्रम. तर एकंदरीत आपण आज जे 2-3 टाईप बघितले त्याच्यामध्ये चढता क्रम उतरता क्रम हे सर्वच बघितलेलं आहे. सर्वात मोठा अपूर्णांक लहान अपूर्णांक. आता जो टाईप नंबर 3 आणि 4 मध्ये जी कंडिशन तुम्हाला सांगितलेली आहे ती कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल त्याच्यानुसारच तुम्हाला ही ट्रिक वापरायची. अदरवाईज ही ट्रिक तुम्हाला वापरता येणार नाही. याच्यानंतरचा टाईप आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सोबत शेअरसुद्धा करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.